गुड आफ्टरनून स्टुडंट. आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व अभ्यासूया. इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित विविध घटकांचा अभ्यास करते. या विविध घटकांचा अभ्यास करीत असताना आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडचणी आणि त्या अडचणीवरील उपाययोजना यांचा सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यास करते. साहजिकच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांचा अभ्यास केला जात असल्यामुळं जे देश आंतरराष्ट्रीय व्यापार करतात त्या देशांना त्यामधून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडचणी काय आहेत आणि त्या अडचणीवर काय उपाययोजना करावयाच्या आहेत हे लक्षात येते. आणि ह्या उपाययोजना करून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वृद्धी होते. केवळ आंतरराष्ट्रीय व्यापारामध्येच वृद्धी होते असं नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणाऱ्या लाभामध्ये सुद्धा वृद्धी होते. म्हणजे याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणाऱ्या लाभामध्ये दडलेले आहे. आणि ते लाभ म्हणजे कोणते लाभ? तर आंतरराष्ट्रीय व्यापारापासून विविध लाभ मिळतात. आंतरराष्ट्रीय व्यापारापासून आर्थिक लाभ मिळतात, किंबहुना आर्थिक लाभ मिळावेत म्हणूनच त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना सामाजिक लाभ सुद्धा निर्माण होतात, सांस्कृतिक लाभ सुद्धा मिळतात, राजकीय लाभ सुद्धा मिळतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारापासून आर्थिक लाभ मिळतात, सामाजिक लाभ मिळतात, सांस्कृतिक लाभ मिळतात आणि राजकीय लाभ सुद्धा मिळतात. तर हे लाभ कोणते मिळतात आणि कशा प्रकारे मिळतात हे आपण पुढील 2-3 मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात अभ्यासूया. तर आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणाऱ्या लाभामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व दडलेलं आहे. ते महत्त्व पाहण्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारे लाभ थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. एक 3 मुद्द्यांच्या साहाय्याने ते लाभ थोडक्यात आपण वर्णन करूया. तर पहिला लाभ आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारा किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व पटवून देणारा पहिला लाभ म्हणजे व्यापक व विशाल दृष्टिकोन. जर 2 देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार झाला तर त्या ठिकाणी 2 देशामध्ये त्या आंतरराष्ट्रीय व्यापारापासून आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय लाभ मिळतात. तर हे आंतरराष्ट्रीय व्यापारापासून जेव्हा लाभ मिळतात तेव्हा त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास केला तर हे लक्षात येतं, किंवा किंबहुना जगातील सर्वच देशांना आज हे लक्षात आलेलं आहे की आपला एकटा देश इतर शेजारच्या देशांना गरीब ठेवून आपला एकटा देश त्या ठिकाणी दीर्घकाळपर्यंत आपल्या देशाची उन्नती साध्य करू शकत नाही. जर आपल्या देशाला दीर्घकाळपर्यंत आपल्या देशाची उन्नती साध्य करावयाची असेल तर सभोवताली असलेल्या देशाला गरीब ठेवून चालत नाही. हे सत्य त्या ठिकाणी अनुभवाला आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये याचा अभ्यास केला जातो. तसेच त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार होत असेल तर मानवाचा
व्यापक दृष्टिकोन आणि विशाल दृष्टिकोन बनतो. केवळ देशापुरताच लोकांचा दृष्टिकोन मर्यादित राहत नाही. कारण आंतरराष्ट्रीय व्यापार अनेक देशामध्ये होतो, म्हणूनच आज ज्या देशांनी विकास केलेला आहे, मोठ्या प्रमाणावर उन्नती साध्य केलेली आहे, त्या देशांची उन्नती केवळ अनेक देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होतो, म्हणूनच त्या देशांची उन्नती झालेली आहे, विकास झालेला आहे, म्हणूनच ते आज या विकासाच्या उच्च पातळीवर पोहोचलेले आहे. याचं कारण असं आहे की आज जगामध्ये कोणत्याही देशामध्ये उत्पादनासाठी लागणाऱ्या साधनांची परिपूर्ण उपलब्धता नाही किंवा संपूर्ण उपलब्धता नाही. तर देशाला उन्नती करण्यासाठी उत्पादन वाढवावं लागतं. हे उत्पादन करण्यासाठी उत्पादनाची साधने पुरेशा प्रमाणात असावी लागतात. परंतु आज कोणत्याही देशाकडे ही उत्पादनाची साधनं पुरेपूर नाहीत. संपूर्णपणे त्या देशाला लागतील, त्या देशाची उन्नती होईल दीर्घकाळपर्यंत, एवढी साधनं कोणत्याही देशाकडे उपलब्ध नाहीत. मग अशा वेळेस त्या ठिकाणी दोन देशामध्ये जर आंतरराष्ट्रीय व्यापार होत असेल तर दोन देशात उत्पादन घटकांची गतिशीलता शक्य आहे. ज्या देशामध्ये एखादा उत्पादनाचा घटक जास्त मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे तो दुसऱ्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून पाठवता येतो, आणि दुसऱ्या देशामध्ये जो उत्पादनाचा घटक विपुल प्रमाणात आहे त्या घटकाचा फायदा इतर देशांना मिळविता येतो. हे केवळ आंतरराष्ट्रीय व्यापार झाला तरच शक्य होते. म्हणजेच त्या ठिकाणी मानवाचा दृष्टिकोन हा व्यापक बनतो, विशाल बनतो. कारण आंतरराष्ट्रीय व्यापार झाला तर जगातील देशांना एकमेकांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर विकास साध्य करता येतो. कारण एका देशाला आपला स्वतःचाच आंतरराष्ट्रीय व्यापार न करता विकास साध्य करावायचा म्हटलं तर उत्पादनाची साधनं तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नसतात. म्हणजे उत्पादन घटकांची गतिशीलता शक्य असल्यामुळं जगातील देशांना मोठ्या प्रमाणावर काही उत्पादन घटकांची दुर्मिळता असून सुद्धा विकास साध्य करता आलेला आहे. तर हा जो व्यापक दृष्टिकोन, विशाल दृष्टिकोन विकसित होतो तो केवळ आंतरराष्ट्रीय व्यापार झाला तरच विकसित होऊ शकतो, अन्यथा विकसित होऊ शकत नाही. आणि हा लाभ केवळ आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या महत्त्वामधून आपल्याला लक्षात येतो, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासाच्या महत्त्वामधून आपल्याला लक्षात येतो. त्यानंतर दुसरा लाभ मिळतो आंतरराष्ट्रीय व्यापारापासून, तो म्हणजे आंतरराष्ट्रीयतेची भावना निर्माण होते. पूर्वी त्या ठिकाणी राष्ट्रवादी धोरण त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांकडून आर्थिक विकासासाठी स्वीकारलं जायचं. त्यामधून त्या ठिकाणी फक्त एका राष्ट्रापुरता विचार केला जायचा आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं धोरण केवळ आपल्या देशासाठी कसं अनुकूल राहील आणि तेच धोरण विदेशासाठी कसं प्रतिकूल राहील याचा विचार केला जात होता. परंतु आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामधून हे लक्षात आलेलं आहे, हे सत्य लक्षात आलेलं आहे की इतर देशांच्या विरोधी आर्थिक धोरण आपण स्वीकारू शकत नाही किंवा इतर देशांच्या विरोधी आर्थिक धोरण आपण कधीही स्वीकारू शकत नाहीत. जर ते स्वीकारलं तर ते दीर्घकाळपर्यंत टिकू शकत नाही किंवा त्यामधून देशाचा आर्थिक विकास होऊ शकत नाही. तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करून हे आपल्याला लक्षात आलेलं आहे, हे सत्य आपल्याला लक्षात आलं की इतर देशांच्या विरोधी आर्थिक धोरण आपण स्वीकारू शकत नाही. तर आर्थिक धोरण असं स्वीकारावं लागतं की त्या आर्थिक धोरणामधून आपल्या देशाचाही फायदा होईल आणि इतर देशांचाही फायदा होईल. तरच त्या ठिकाणी दोन देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होईल आणि त्या व्यापारापासून दोन्ही देशांना फायदा होईल. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामधून हे सत्य उघडकीस आलेलं आहे की माझा शेजारी गरीब, बेगर माय नेबर,
हे धोरण त्या ठिकाणी आपण स्वीकारू शकत नाही, तर आपल्या शेजारचे जे गरीब देश आहेत त्यांनाही त्या ठिकाणी त्यांचाही विकास झाला पाहिजे, तरच आपल्या देशाचा आर्थिक विकास दीर्घकाळपर्यंत होईल. अशी आंतरराष्ट्रीयतेची भावना निर्माण होण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास उपयोगी पडतो, महत्त्वाचा असतो. म्हणून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीयतेची भावना निर्माण होण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाची गरज असते. जे लोक उत्पादन कार्यामध्ये निपुण असतात, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करतात, अशा लोकांमध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामधून आंतरराष्ट्रीयतेची भावना निर्माण होते आणि ती वृद्धिंगत होते. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व असते. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व सांगणारा, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्य. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामधून आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्मिती होण्यासाठी मदत होते. कारण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामधून त्या ठिकाणी जे लाभ मिळतात त्यामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय लाभ मिळतात. आणि आज जागतिक पातळीवर अनेक समस्या अशा आहेत की त्या समस्या कोणताही एक देश सोडवू शकत नाही. त्या समस्या सोडविण्यासाठी अनेक देशांना एकत्रित येऊन सहकार्याने ते प्रश्न सोडवावे लागतात. व्यक्तिगतरित्या हे प्रश्न सोडवू शकत नाहीत, याची जाणीव आज जगातील संपूर्ण देशांना झालेली आहे. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर सध्याच्या काळातील जे कोविड-19चं जे संकट आलं होतं, ते संकट सोडविण्यासाठी, त्या संकटाला यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी, त्या संकटावर यशस्वीरित्या मात करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज होती. आणि अनेक देशांना त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार्य केलं आणि या कोरोनाच्या संकटावर कशी मात करावयाची यासाठी मदत केलेली आहे. भारताने सुद्धा त्या ठिकाणी कोरोनावर मात करण्यासाठी, कोरोनाच्या विरोधामध्ये प्रत्येक मानवाची इम्युनिटी वाढवण्यासाठी जे औषधं होती, ज्या औषधांचा देशामध्ये पुरवठा होता, तो जगातील इतर अनेक देशांना पुरविला. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून तो इम्युनिटी वाढवणारा औषधांचा पुरवठा इतर देशांना झाला. त्यामधून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवता या घटकाला सहकार्य झालं. म्हणजेच त्या ठिकाणी आर्थिक आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आर्थिक कल्याण ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांमध्येच समाविष्ट असतात, एक दुसऱ्यामध्ये समाविष्ट असतात. आणि हे आंतरराष्ट्रीय सहकार्य, त्यामधूनच त्या ठिकाणी मानवी कल्याण साधलं जाऊ शकते. हे आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामधून लक्षात येतं. आणि एवढंच नाही तर या आंतरराष्ट्रीय सहकार्यामधून जगातील प्रत्येक देशाला आपल्या देशाची आर्थिक उन्नती करून घेता येते. इतर देशामध्ये जी मौद्रिक धोरणाची कार्यप्रणाली आहे, ती कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी, ती समजून घेण्यासाठी ती पात्रता आपल्यामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास निर्माण करते. अशा रीतीनं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामधून आपल्याला आपला व्यापक आणि विशाल दृष्टिकोन तयार करता येतो, आंतरराष्ट्रीयतेची भावना निर्माण करता येते आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य प्राप्त करून जगातील नागरिकांचं आर्थिक कल्याण करून घेता येते. आणि हे करतानाच इतर देशातील जी मौद्रिक धोरणं आहेत, ती मौद्रिक धोरणं समजावून घेण्याची पात्रता सुद्धा आपल्याला प्राप्त करता येते, निर्माण करता येते, मिळविता येते. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.